भौगोलिक महाराष्ट्राचे 3 प्रमुख प्राकृतिक विभागात विभाजन होते. कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट आणि महाराष्ट्राचे पठार किंवा दख्खनचे पठार. यापैकी आपण कोकण किनारपट्टी आणि सह्याद्री पर्वत या 2 टॉपिकवर ऑलरेडी व्हिडिओ बनवली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे पठार किंवा दख्खनचे पठार. महाराष्ट्राचे पठार या प्राकृतिक विभागाबद्दल माहिती घेताना आपण हे 4 पॉइंट्स पाहणार आहोत. पहिला निर्मिती, दुसरा विस्तार, तिसरा महाराष्ट्र पठारावरील प्रमुख डोंगर रांगा आणि चौथा म्हणजे महाराष्ट्र पठारावरील प्रमुख पठारे. महाराष्ट्र पठार हा टॉपिक समजून घेण्यासाठी समुद्र सपाटीपासून उंची दर्शवणारा हा नकाशा खूप महत्त्वाचा आहे. कॉपीराइट इश्यूज टाळण्यासाठी रेफरन्स घेऊन मी स्वतः हा नकाशा ड्रॉ केला आहे. हा 100% ॲक्युरेट नाही, पण व्हिडिओमध्ये माहिती समजून घेण्यासाठी हा नकाशा सफिशियंट आहे. तर मॅपमध्ये जिथे लाईट एरियाज आहेत तिथे उंची कमी आहे व कलर जसे डार्क होत जातात तशी समुद्र सपाटीपासून उंची वाढत जाते. चला रफली पाहू आपण महाराष्ट्र पठाराचा विस्तार कसा आहे. तर पहा, महाराष्ट्राच्या पश्चिमेला आहे हा सह्याद्री पर्वत व सह्याद्री पर्वताच्या पूर्वेला असा पसरलेला जो हा एरिया आहे हा आहे महाराष्ट्र पठार. महाराष्ट्र पठाराला दख्खनचे पठार असेही म्हणतात, कारण मध्य भारत आणि दक्षिण भारतमध्ये असलेला जो हा दख्खनचा पठार आहे, ज्याला मी रेड कलरने दाखवला आहे, त्याचा जो मेजॉरिटी पार्ट आहे हा महाराष्ट्र पठार कव्हर करतो, म्हणून यालाच आपण दख्खनचे पठार असेही म्हणतो. तर चला आता आपण आपल्या मूळ पॉइंट्सकडे येऊ आणि पाहू महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशी झाली. सुमारे 70 ते 135 दशलक्ष वर्षापूर्वी भूपृष्ठावर झालेल्या ज्वालामुखीच्या भेगीय उद्रेकातून बाहेर आलेले जे लावा रसायनचे थर आहे ते एकमेकांवर साचून या पठाराची निर्मिती झाली. जवळजवळ 29 वेळा हा भेगीय उद्रेक झाला आणि म्हणून यालाच डेक्कन ट्रॅप असेही म्हणतात. चला एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असलेली थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण आपण याच्यासोबत पाहू. ती म्हणजे ज्वालामुखींचे 2 मुख्य प्रकार. पहिला म्हणजे केंद्रीय ज्वालामुखी, जो आपण लहानपणीपासून पाहतच आलो आहोत, आणि दुसरा म्हणजे भेगीय ज्वालामुखी, ज्याला भ्रंशमूलक ज्वालामुखी असेही म्हणतात, ज्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्र पठाराची निर्मिती झाली आहे. या दोघांमधील फरक समजून घेण्यासाठी आपल्याला या दोघांमधून जे लावारस बाहेर पडतात त्यांच्यामधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. केंद्रीय ज्वालामुखीतून जे लावारस बाहेर पडते त्याच्यामध्ये सिलिकाचे प्रमाण जे आहे हे 65% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असते. भेगीय ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लावारसात सिलिकाचे प्रमाण 30 ते 40% असते. तर केंद्रीय ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लावारस जो आहे हा ऍसिडिक स्वरूपाचा असतो आणि भेगीय ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लावारस हा बेसिक स्वरूपाचा आहे. तर केंद्रीय ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लावारस जो आहे हा थोडा घट्ट स्वरूपाचा आणि पिवळसर रंगाचा असतो, ज्यामुळे हा जास्त लांब पसरत नाही व डोंगराचा आकार घेतो. तर भ्रंशमूलक किंवा भेगीय ज्वालामुखीतून जो लावारस बाहेर पडतो हा पातळ स्वरूपाचा आणि काळसर रंगाचा असतो, ज्याच्यामुळे हा लांब पसरतो आणि पठारांची निर्मिती करतो. केंद्रीय ज्वालामुखीतून जो बाहेर पडणारा लावारस आहे हा थंड झाल्यानंतर त्याच्यापासून प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक तयार होतो आणि भ्रंशमूलक ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लावारस जेव्हा थंड होतो त्यापासून प्रामुख्याने बेसॉल्ट हा खडक तयार होतो. बघा, आपण इथे पहिला निर्मिती पॉइंट हा पाहून घेतलेला आहे व आता आपण विस्तार या पॉइंटकडे वळत आहोत, ज्यामध्ये लांबी, रुंदी, उंची आणि क्षेत्रफळ याबद्दल आपण आता माहिती पाहू. विस्तार आपण व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा पाहिला, जो पश्चिमेस सह्याद्रीपासून पूर्वेस गडचिरोलीमधील चिरोल टेकड्यांपर्यंत आहे. लांबीबद्दल जर बोलायला गेले तर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर आहे आणि उत्तर दक्षिण लांबी ही 700 किलोमीटर आहे. उंचीबद्दल बोलायला गेले तर आपण समुद्र सपाटीपासून उंची दर्शवणाऱ्या मॅपमध्ये पाहिलं आहे महाराष्ट्र पठाराची उंची जी आहे ही ठिकठिकाणी व्हेरी करते, म्हणून महाराष्ट्र पठाराची जी सरासरी उंची आहे ती आहे 750 मीटर. क्षेत्रफळ आहे 2.76 लाख चौरस किलोमीटर किंवा 276 लाख हेक्टर. तसेच आपला जो महाराष्ट्र पठार आहे त्याने महाराष्ट्राच्या क्षेत्रफळापैकी एकूण 86% भाग व्यापलेला आहे. काही रेफरन्स बुकमध्ये हा 90% सुद्धा दिलेला आहे, पण MPSC आयोगाने याचे उत्तर 86% दिले आहे. इथेच आपला दुसरा पॉइंट विस्तार हा बघून झालेला आहे. चला आपण आता तिसरा पॉइंट पाहू, महाराष्ट्र पठारावरील प्रमुख डोंगर रांगा. महाराष्ट्र पठारावरील प्रमुख डोंगर रांगा याच्यामध्ये सर्वात प्रथम आपण पाहू सातपुडा पर्वतरांग. सातपुडा पर्वतरांगाच्या गुजरातमधील भागाला म्हणतात राजपिपाला डोंगर रांग. महाराष्ट्रामध्ये आहे
तोरणमाळ आणि गाविळगड टेकड्या व मध्य प्रदेशमधील भागात आहेत महादेव आणि मैकल डोंगररांग। तसेच सातपुडा पर्वतरांग जी आहे ही त्रिकोणाकार दिसते। यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचे आहे तोरणमाळ आणि गाविळगड, कारण की तोरणमाळ टेकड्या जे आहे हे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात आहेत आणि गाविळगड टेकड्या जे आहेत हे महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यात आहेत। ही सातपुडा पर्वतरांग उत्तरेस नर्मदा नदीचे खोरे आणि दक्षिणेस तापी नदीचे खोरे वेगळे करते। चला आता आपण सातपुडा पर्वतरांगेबद्दल थोडी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन पाहू। सातपुडा पर्वतरांगेचा विस्तार गुजरातमधील रतनपूर पासून पूर्वेस मध्य प्रदेशमधील अमरकंटक पर्यंत आहे। सातपुडा पर्वतरांगेची लांबी 900 किलोमीटर इतकी असून रुंदी 160 किलोमीटर इतकी आहे। सातपुडा पर्वतरांगेची सरासरी उंची 1000 मीटर इतकी आहे। तसेच महाराष्ट्रातील गाविळगड डोंगर रांगेत सर्वोच्च शिखर हे वैराट शिखर आहे, ज्याची उंची 1177 मीटर इतकी आहे व चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण येथे आहे। तसेच महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील सर्वात उंच शिखर जे आहे ते आहे अस्तंबा शिखर, ज्याची उंची 1325 मीटर इतकी आहे। तसेच सातपुडा पर्वतरांग जी आहे ही महाराष्ट्राची उत्तरेकडील नैसर्गिक सीमा बनवते। सातपुडा नंतर सह्याद्रीचाच एक फाटा असलेली दुसरी महत्त्वाची डोंगररांग म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगररांग, जिच्या नाशिकमधील विस्ताराला सातमाळा असे ओळखले जाते व पुढे अजिंठा डोंगररांग म्हणून ती ओळखली जाते। सातमाळा अजिंठा डोंगररांग जी आहे ही उत्तरेस तापी नदीचे खोरे आणि दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे वेगळे करते। तसेच अजिंठा डोंगररांग जी आहे हिची बुलढाण्यापासून 2 फाटे पडतात, जिच्या यवतमाळमध्ये जाणाऱ्या फाट्याला अजिंठा डोंगररांग म्हणून ओळखले जाते व नांदेडमध्ये जाणाऱ्या भागाला निर्मल डोंगररांग म्हणून ओळखले जाते। चला आपण सातमाळा अजिंठा डोंगररांगेबद्दल काही इम्पॉर्टंट पॉइंट्स पाहून घेऊ। विस्तार। सातमाळा अजिंठा डोंगररांगेचा विस्तार पश्चिमेला नाशिकमधील तौला शिखरापासून ते पूर्वेकडे यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांपर्यंत आहे। ही डोंगररांग उत्तरेला तापी नदी आणि दक्षिणेला गोदावरी नदी यांचे खोरे वेगळे करते। ही माहिती आता आपण मॅपवर पाहिलेलीच आहे। तसेच अजिंठा डोंगररांगेच्या पूर्वेला 2 शाखा होतात, नांदेड जिल्ह्यात जाणारी निर्मल डोंगररांग आणि यवतमाळ जिल्ह्यात जाणारी अजिंठा डोंगररांग। या डोंगररांगेची पश्चिमेकडून पूर्वेकडे उंची कमी कमी होत जाते। तसेच सातमाळा डोंगररांगेवर सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा डोंगररांगेत अजिंठा व वेरूळ ह्या लेणी आहेत। सातमाळा अजिंठा डोंगररांगेनंतर आणखी एक महत्त्वाची डोंगररांग म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असलेली हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, जिच्या अहमदनगरमधील विस्ताराला हरिश्चंद्र या नावाने ओळखले जाते व पुढे ती बालाघाट या नावाने ओळखली जाते। हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांगेने उत्तरेस गोदावरी नदीचे खोरे आणि दक्षिणेस भीमा नदीचे खोरे वेगळे केलेले आहे। हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगेबद्दल चला आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स पाहू। विस्तार। हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगेचा विस्तार सह्याद्रीतील कळसुबाईपासून लातूरपर्यंत आहे व पुढे ही डोंगररांग तेलंगणामधील हैदराबाद पर्यंत जाते। तसेच ही डोंगररांग उत्तरेला गोदावरी नदी आणि दक्षिणेला भीमा नदी यांचे खोरे वेगळे करते। तसेच पश्चिम भागात हरिश्चंद्रगड व पूर्व भागात बालाघाट डोंगर म्हणून ही ओळखली जाते। हरिश्चंद्र बालाघाट नंतर अजून एक महत्त्वाची डोंगररांग म्हणजे शंभू महादेव डोंगररांग। शंभू महादेव ही डोंगररांग सह्याद्रीचाच एक फाटा आहे। शंभू महादेव या डोंगररांगेचा विस्तार सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये आहे। शंभू महादेव ही डोंगररांग उत्तरेला भीमा नदी आणि दक्षिणेला कृष्णा नदी यांचे खोरे वेगळे करते। इथेच आपला तिसरा पॉइंट महाराष्ट्र पठारावरील प्रमुख डोंगररांगा हा पाहून झालेला आहे। आता आपण पाहू शेवटचा पॉइंट, तो म्हणजे महाराष्ट्र पठारावरील प्रमुख पठार। महाराष्ट्र पठारावर भरपूर छोटी छोटी पठारे आहेत, पण एक्झामच्या दृष्टीने मला जी महत्त्वाची वाटली ती मी इथे घेतलेली आहेत। ती आहेत अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर पठार, बीड जिल्ह्यात बालाघाट पठार, बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा पठार, लातूर जिल्ह्यात मांजरा पठार, नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ पठार, नाशिक जिल्ह्यात मालेगाव पठार, पुणे जिल्ह्यात सासवड पठार, सातारा जिल्ह्यात औंध पठार आणि पाचगणी पठार आणि सांगली जिल्ह्यात खानापूर पठार आणि जतचे पठार। ही जी पठारे आहेत ही तुम्ही कमीत कमी 8-10 वेळा लिहून काढा आणि बोलून बोलून तुम्ही पाठ करा। तसेच महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठार याच्यात जे आपण 4 पॉइंट्स पाहत होतो त्यातील चौथा पॉइंट सुद्धा आपण पाहून घेतलेला आहे। आता नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो नदी प्रणालीवर येणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। नोट्स आणि स्टडी मटेरियलची खूप जास्त डिमांड येत असल्यामुळे मी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल
तयार केलेले आहेत ते तुम्ही जाऊन जॉईन करा. यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. आजच्या या व्हिडिओची आणि अपकमिंग व्हिडिओजचे नोट्स तुम्हाला त्या चॅनलवर मिळून जातील.